हे ऐकून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. श्री स्वामी नृसिंह सरस्वतींना असं विपरीत करण्यास का सांगत आहेत? पण नृसिंह सरस्वतींना आपल्या मूळ दुःखाचे कारण समजले आणि श्री स्वामींच्या आज्ञेने सिद्धी सोडून दिली व पुन्हा आळंदीला आले. तसेच भक्तगणांमध्ये एक भक्त होते. त्यांचे नाव यशवंतराव भोसेकर असे होते. त्यांना लोकदेव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. त्यांनाही श्री स्वामी कृपेने संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याकाळी वासुदेव बळवंत फडके नावाचे एक थोर ब्राह्मण होते. त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजी अंमलात बंड पुकारले होते. श्री स्वामींच्या कृपेचा महिमा ऐकून ते अक्कलकोटला येतात व श्री स्वामींच्या हातून तलवार मिळाली तर आपल्याला श्री स्वामी कृपेने हमखास यश मिळेल या समजुतीने वासुदेव फडके श्री स्वामींच्या समोर तलवार ठेवतात व दूर जाऊन उभे राहतात. पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही कारण ही योग्य वेळ नाही हे सुचवण्यासाठी श्री स्वामी ती तलवार जवळच्या तरवडाच्या झाडाच्या फांदीवर ठेवून देतात. श्री स्वामींना काय सूचित करायचे आहे हे वासुदेव फडक्यांना समजते. पण पहिले मायभूमीचे कर्तव्य शिरसावंद्य मानून ते बंड पुकारतात आणि पुढे काय घडले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. तसेच एक राजाश्रित सरदार अक्कलकोटात राहत होते. त्यांचे नाव तात्यासाहेब भोसले असे होते. ते रात्रंदिवस श्री स्वामी चरणी लीन होऊन भजन पूजन करत असत. एक दिवस अचानक ते खूप भयभीत झाले कारण त्यांना यमाची सावली दिसली. आपला मृत्यू समीप आला आहे असे त्यांना कळले. तेव्हा तात्यांनी श्री स्वामींना आपले मरण चुकविण्याबद्दल विनंती केली. तेव्हा श्री स्वामींनी यमास आज्ञा केली की याला हातही लावू नकोस, हा माझा भक्त आहे. या बैलाचे मरण जवळ आले आहे, तू याला घेऊन जा. आणि काय आश्चर्य, तात्काळ बैलाचे प्राण जाऊन बैल जमिनीवर कोसळला. अशा प्रकारे बैलाला मुक्ती मिळवून दिली आणि तात्यांचे प्राण वाचवले. पुढे ग्रंथकार म्हणतात, श्री स्वामींनी अशा अनेक लीला करून दाखविल्या आहेत. त्या सर्व लीलांचे इथे वर्णन केल्यास हा ग्रंथ समुद्राप्रमाणे पसरेल. त्यामुळे लिखाणास हात आखडता घ्यावा लागला. असे सांगून श्री स्वामी चरित सारामृताच्या या 19व्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.